इस्लामपूर येथील निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धेला सुरुवात झाली आहे। या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते होणार आहे। हुतात्मा दूध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, पोलीस उपनिरीक्षक मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, विक्रम पाटील, वैभव पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केदार पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोने, तालुका अध्यक्ष निवास पाटील, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रवीण माने, शहराध्यक्ष अशोक खोत, उपाध्यक्ष भास्कर मोरे, जिल्हा हॉकी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर जी.एस. पाटील, प्रांजली बँकेचे चेअरमन अक्षय पाटील, सयाजी जाधव, उमेश जाधव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। यावेळी निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अजित पाटील म्हणाले की इस्लामपुरातील 250हून अधिक खेळाडू निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून हॉकीचा सराव करत आहेत, तर अनेक खेळाडू आर्मी, नेव्ही, पोलीस आणि प्रशासकीय सेवेत आहेत। या स्पर्धेत मुंबई शहर पोलीस, SRPF पुणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई, मराठा लाईट इन्फंट्री युनिट कोल्हापूर, महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर, छावा स्पोर्ट्स कोल्हापूर, कोल्हापूर रेंज पोलीस, सातारा जिल्हा हॉकी असोसिएशन फलटण, खालसा यूथ क्लब नांदेड, YSS सोलापूर, निशिकांतदादा स्पोर्ट्स आदी संघ सहभागी झाले आहेत। स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवारी 30 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी भाजपचे शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट माडे, निशिकांत पाटील, तहसीलदार सचिन पाटील, मुख्याधिकारी राहुल मिरणीकर, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, जयवंत पाटील, संजय कोरे, LN शहा, वैभव पवार, अमित ओसवाल, शिवाजी पवार, भास्कर कदम, प्रवीण माने, माजी नगरसेवक प्रदीप लोहार, मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे, भास्कर मोरे, राजेंद्र पवार, राजवर्धन पाटील, मानसिंग पाटील, प्रवीण परीट आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। स्पर्धेतील विजेत्यास 51,000 रुपये तर उपविजेते संघास 31,000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे।